हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या पूजेचे व्हिडिओ बघून, की ताई तुमच्या देवाऱ्यातील हे पिंकवाले आसन ते तुम्ही कुठून घेतले आहेत? तर ते मी घेतले नसून मी स्वतःच घरी बनवले आहे, म्हणजे DIY केलेला आहे. तर आज ते मी कसे बनवले आहे तेच मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बघा, इतके सुंदर आसन आपल्याला घरीच बनवता येतात, रेडीमेड सुद्धा भेटतात, पण मग त्यात पैसे जास्त आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतात. तर बघा, हा एक DIY मी केला होता आणि तो सगळ्यांना खूप आवडला. तर मला बऱ्याच जणांनी हे आसन तुम्ही कसे बनवले आहे त्याचा व्हिडिओ शेअर करा ना. तर चला, तर आज मी तोच व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आय होप तुम्हाला आवडेल. तर चला आता बनवूया. तर सगळ्यात आधी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे हे आसन किंवा हे पाट बनवण्यासाठी, ते सगळं मी काढून घेत आहे. तर बघा, नवीन काही कपड्याचे तुकडे आहेत, अगदी कोरा कपडा, कारण आपल्याला हे देवांसाठी बनवायचं आहे. आणि एक कार्डबोर्ड आहे, त्याच्यावर मी गोल सर्कल तयार करून घेतलेले आहेत. ग्लूगन आहेत, आणि तुमच्याकडे जर ग्लूगन नसेल तर तुम्ही फेविबॉन्ड, फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लूचा यूज करू शकतात. फक्त त्याने थोडासा वेळ लागतो चिपकायला, ग्लूगनने लगेच चिपकतं. तर बघा, तर असे मी कार्डबोर्डवर छोट्या ग्लासाच्या साहाय्याने सर्कल करून घेतलेले होते. तर ते मी आता कट करून घेत आहे व्यवस्थित. तर असे खूप सारे सर्कल मी कट करून ठेवलेले आहेत. तुम्हाला फक्त जस्ट आयडिया यावी की मी कसे कट केले, तर त्यासाठी मी हे थोडे कट करताना तुम्हाला दाखवत आहे. तर हे कार्डबोर्ड यासाठी की आपल्याला याचा बेस बनवायचा आहे. आपल्याला पाट केवढा हवा आहे किंवा आसन केवढं हवं आहे, किती उंचीचं, तर त्यासाठी जर तुमच्याकडे थर्माकॉल शीट वगैरे असेल तर तेही तुम्ही यूज करू शकतात. तर बघा, माझ्याकडे नव्हतं तर मी हे कार्डबोर्डचेच बनवलेले आहेत आणि मला हे सोपं वाटतं. तर बघा, अशा पद्धतीने मी सर्कल कट करून घेतले आहे आणि बाकीचे सुद्धा करून घेतलेले होते. ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर बघा, आता 2 सर्कल पार्ट मला बनवायचे आहे आणि एक आयताकृती बनवायचा आहे, जो विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ना त्याच्या खाली, कारण त्याचा बेस थोडासा लांब असतो त्या मूर्तीचा. तर त्यासाठी मी थोडा लांबट बनवणार आहे. तर बघा, असे मी कट करून घेतले आहे आणि आयताकृतीसुद्धा ती सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत बघा. आणि प्रत्येकी ना मी याचे 5-5 लेयर चिपकवणार आहे, जेणेकरून मला तेवढी उंची हवी आहे तर 5 लेयर माझा ओके होतं. तर कुणाचं देव्हारा मोठा असेल तर तुम्ही मोठे बनवू शकतात, स्क्वेअर हवे असतील तर स्क्वेअरसुद्धा बनवू शकतात. तुम्हाला जो शेप हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही हे बनवू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने ग्लूगन लावून एक लेयर मी त्यावर चिपकवून घेत आहे. मला 5 लेयर याचे परफेक्ट वाटत आहे. माझ्या देव्हाऱ्याच्या किंवा माझ्या मूर्तीच्या हिशोबाने तेवढा पाट पुरेसा आहे. तर तुम्ही मोठीसुद्धा साईज सिलेक्ट करू शकता. जर तुमची मूर्ती मोठी असेल किंवा देव्हारा मोठा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही साईज सिलेक्ट करायची आणि उंचीसुद्धा तशी घ्यायची. तर बघा, आता एक करून मी सगळे चिपकवून घेत आहे, जेणेकरून आपले मस्त असे बेस तयार होतील पाटाचे. तर बघा, सर्कल मी आता चिपकवून घेतलेले आहेत सगळे, आणि आता हे जो आयत आहे ना तो सुद्धा मी आता चिपकवून घेत आहे. आणि ग्लूगन वापरताना ना थोडी काळजी घ्यायची. आता मला सवय झाली आहे, नाहीतर ना तो प्लास्टिक ग्लू असतो ना त्यामुळे खूप जास्त भाजतं हाताला. तर ती काळजी नक्की घ्यायची जर तुम्ही ग्लूगन यूज करत असाल तर. तर बघा, आपले असे सुंदर बेस तयार झाले. आता याला चिपकवायचा आहे आपल्याला कपडा. तर आपल्याला देवांसाठी आसन बनवायचे आहे, तर न वापरलेला कोरा कपडा घ्यायचा. तर माझ्याकडे शिलाईकाम मी नेहमी करत असते थोडंफार, तर त्यामुळे असे तुकडे बरेचसे असतात. तर तेच मी यूज करत आहे. उरलेले तुकडे मी फेकत नाही, असं काहीतरी उपयोगाला येतं म्हणून ठेवून दिलेले असतात. तर बघा, अशा शेपमध्ये मी आता कट करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला ना बेस चिपकवल्यानंतर जो उंचीचा भाग आहे ना तो सुद्धा कपड्याने पूर्ण कव्हर करता येईल. आणि हे पार्ट सर्कल आहे ना त्यामुळे आजूबाजूला थोडेसे कट करून घेतलेले आहे, म्हणजे चिपकवायला थोडं सोपं होईल आणि फिनिशिंग सुद्धा येईल. तर बघा, दोन्ही पार्ट सेम साईजचे आहे, त्यामुळे दोन्ही सर्कलसुद्धा मी सेमच कट करणार आहे. आणि हो, एक ट्रिक तुम्हाला सांगते, जर तुमच्याकडे असे कपडे अवेलेबल नसतील, आता शिलाईकामवाल्यांकडे असतात, ज्यांच्याकडे शिलाईकाम नसते, कधीतरी असं काही करायचं असलं तेव्हा हे अवेलेबल होत नाही, तर तुम्ही तुमच्या टेलरकडून असे कपडे आणू शकतात, कारण त्यांच्याकडे खूप सारे नवीन ते शिवत असतात कपडे, त्याच्यामुळे न वापरलेले कपडे त्यांच्याकडे खूप तुकडे असतात, तर ते फेकूनच देतात, त्यांना त्याचा काही उपयोग नसतो. किंवा मग तुम्ही तुमचे कपडे काही शिवायला दिले तर त्यातले उरलेले तुम्ही वापस त्यांना सांगून आणू शकतात. तर बघा, त्यात तुमचे कामही होते आणि स्पेशल तुम्हाला कपडा आणण्याची गरज पडत नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी आता ग्लूगनच्या साह्याने हे पूर्ण आजूबाजूने चिपकवून घेत आहे. अगदी व्यवस्थित सगळ्या कडेला कपडा चिपकेल या हिशोबाने मी संपूर्ण चिपकवून घेत आहे. तर बघा, मी
अशा पद्धतीनं आधी वरच्या बेसला थोडा ग्लुगन लावला, ते चिपकवलं आणि मग बाजूचं ना थोडं दाबून ग्लुगनच्या साहाय्याने छान फिनिशिंगने चिपकवून घेतलं. म्हणजे जेणेकरून ते निघायला नको या हिशोबाने, छान पक्क चिपकेल या हिशोबाने मस्त चिपकवायचं. तर बघा असं सुंदर आपला वरचा पार्ट तरी तयार झालेला आहे. तर अजून पूर्ण काम होईपर्यंत सुंदर फिनिशिंग येते त्याला. तर अशा पद्धतीने बघा आता ह्या सर्कलला मी चिपकवून घेतलेलं आहे. तसंच आता आपल्याला या आयताला सुद्धा चिपकवून घ्यायचा आहे. तर बघा आजूबाजूनं थोडी चिपकवण्यासाठी जागा ठेवायची, जेणेकरून आपला जो उंचीचा पार्ट आहे ना तो संपूर्ण कपड्याखाली झाकला जाईल. तर बघा अशा पद्धतीने आपले तिन्ही जे बेस आहेत ना पाटांची किंवा आसनाचे, ते रेडी झालेले आहेत कपडा चिपकवून छान. तर आता याला मस्त फिनिशिंग येण्यासाठी ना, तर बेसला जो कपडा चिपकवताना धागे निघले असतील किंवा एक्स्ट्राचा कपडा झालेला असेल चिपकवताना, तर ते सगळं कट करून घ्यायचं. तर बघा मस्त फिनिशिंगने मी सगळ्या ज्या किनारी आहेत त्या कट करून घेतल्या आहेत, जेणेकरून आपला पाट खालच्या साईडने सुद्धा अगदी फिनिशिंग त्याला दिसली पाहिजे. तर तुम्हाला हवं असेल तर इथंही तुम्ही कागदाचा छान गोल सर्कल कट करून लावू शकतात, ज्याने अजूनच फिनिशिंग दिसेल. पण मी काही ते काम केलं नाही, मी असंच ठेवणार आहे. तर बघा किती छान आपले बेस तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला याला डेकोरेट करण्यासाठी सुंदर अशी लेस लावायची आहे. तर खूप साऱ्या वेगळ्या प्रकारच्या लेसेस मिळतात. काही जास्त महाग मिळत नाही, 10 रुपये मीटर, 15 रुपये, 20 रुपये अशा पद्धतीच्या लेसेस. मी पण खूप जास्त महागड्या लेसमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. तर तशाच पद्धतीच्या ह्या लेसेस आहे बघा. थोडे तुकडे 1-1 मीटर, 1.5 मीटर मी असे आणून ठेवलेले असतात. तर त्यातली ना ही स्टोनवाली ना ही मला जास्त आवडली यासाठी, तर मी हीच लावणार आहे. तर बघू आता सुरुवातीला सर्कलला लावून घेते, मग नंतर ठरवते की स्क्वेअरला सुद्धा हीच लावायची की काही वेगळी लावायची. तर अशा पद्धतीने आपला पार्ट तयार झाल्यानंतर दिसणार आहे. तर चला आता आपण लेस छान चिपकवून घेऊयात याला. तर सारखी चिपकवून घ्यायची, खालीवरती लेस अजिबात होऊ द्यायची नाही, त्याने आपला पार्ट किंवा आसन छान नाही दिसणार. तर किनारसुद्धा झाकली जाईल आणि थोड्याशा पाटाच्या मध्यभागापर्यंत लेस येईल अशी लेस सिलेक्ट करायची आणि व्यवस्थित चिपकवायची. तर बघा अशा पद्धतीनं मी चिपकवून घेतली आहे. आणि जे लेसचे जे कडे आहे ना त्यालासुद्धा थोडा ग्लू लावून घ्यायचा, जेणेकरून त्याचे धागे निघणार नाही आणि लेस आपली उकलली जाणार नाही. तर बघा असा सुंदर पाट आपला तयार झालेला आहे. तर आधीच्या ना तेव्हा माझ्याकडे सिल्वर लेस होती, तर मी त्याला सिल्वर लेस यूज केलेली होती. आता जेव्हा अवेलेबल असते किंवा ज्याला जे कॉम्बिनेशन सूट होते ते मी करण्याचा प्रयत्न करते माझ्या आवडीनिवडीनुसार. तर बघा किती छान आपला पाट तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी जे 2 आहेत बाकीचे ते सुद्धा आता तयार करून घेणार आहे. तर फायनल लुकसाठी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता यातसुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल तरी पण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण मी देवांच्या मूर्ती ठेवल्यानंतर हे पाट कसे दिसतात ते सुद्धा दाखवणार आहे. तर आता या आयताकृती पाटाला ना आधी मी विचार केला होता की तीच लेस लावते, पण मला ती थोडी छोटी वाटत होती त्यासाठी. तर मग मी ही त्यापेक्षा थोडीशी ब्रॉड आहे, तर तीच मी आता या पाटावरती लावणार आहे. तर मला जशा चांगल्या पद्धतीने हे एक्सप्लेन करता आलं किंवा दाखवता आलं त्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी आशा करते की तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल. आणि अशा पद्धतीचे DIY किंवा देवांसाठीचं काही बनवण्यासाठीचे DIY जर तुम्हाला बघायला आवडतील माझ्या चॅनलवरती, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई यावर अजून व्हिडिओ बनवा. तर मी आणखीच छान नवीन कल्पना तुमच्यासाठी घेऊन येईल आणि छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेल. तर आणि या व्हिडिओमध्ये बनवलेले आसन तुम्हाला कसे वाटले, आवडले का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा.
आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून सगळ्यात आधी व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा आपले सुंदर असे आसन तयार झालेले आहेत. किती छान वाटत आहे का? आपण घरी हे कार्डबोर्डपासून बनवले आहेत. अगदी सुंदर. जर बाहेर मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो किंवा शोधलं तरी सापडणार नाही, असे सुंदर बनलेले आहेत. कोणीही तुमच्या घरी आलं तर नक्की तुम्हाला एकदा विचारेल की तुम्ही कुठून आणलेले आहेत. मी माझ्या अनुभवावरून हे सांगत आहे. तर बघा किती छान झालेले आहेत. तर चला आता मी तुम्हाला देव याच्यावर ठेवल्यानंतर कसे दिसतात हे सुद्धा एक झलक तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही आता बघा की या आसनांवरती देव ठेवल्यानंतर कसे दिसतात आणि यासोबतच मी आजचा व्हिडिओ संपवते. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.